गुड मॉर्निंग. काल जी प्राव्या शांत शांत होती त्याचं खरं रिझन तर मला रात्री कळालं. तिला खूप जास्त खोकला लागला रात्री आणि ती रात्रभर झोपली नाही. मी सकाळी उठल्या आधी समोरच्या काकींकडे जाऊन मी मध आणलं आणि ते तिला दिलं. त्यानंतर ती थोडी फ्रेश मूडमध्ये आली आणि आता तिला मम्माबरोबर हाईड अँड सीक खेळायचं होतं. छान खेळता खेळता तिला ब्रेकफास्ट भरवला आणि त्यानंतर मला तिला औषध द्यायचं होतं. मी डॉक्टरला मेसेज करून विचारलं की तिला कोणतं औषध देऊ, पण आता प्राव्या औषध खायला खूप नाटक करायला लागली आहे. म्हणून डॉक्टर अंकलचं नाव घेत घेत तिला मी औषध भरवलं. औषध खाऊन झाल्यानंतर आता तिला ट्रीट म्हणून नेल पेंट लावून हवी होती. म्हणून बेडवर जी नेल पेंट ठेवली होती ती पटकन जाऊन घेऊन आली आणि मला सांगायला लागली की लाव म्हणून. थोड्या वेळाने तिला झोपवलं आणि आज एकच सोयाबीन पुलाव केला जो मी आणि प्राव्या आम्ही दोघीही खाणार होतो. आज संध्याकाळी तिला खाली घेऊन गेले नाही कारण की थोडा पाऊस होता. म्हणून आज घरीच तिला एंटरटेन करण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. कारण संध्याकाळ झाली ना की प्राव्याला खाली जायचंच असतं. मग काय सॉंग्स लावले आणि तिच्याबरोबर डान्स करत करत तिच्या मिकीबरोबर डान्स करत करत असं काहीतरी तिला एंटरटेन केलं. पण प्रेग्नन्सीनंतर का माहीत नाही का प्राव्याला थोडं उचललं किंवा असं डान्स केलं, इकडे तिकडे पळापळ केली की एवढं दमायला होतं ना. तुमच्याबरोबरही होतं का असं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हिच्याबरोबर खूप वेळ खेळले पण ही काही खाली जायचं विसरली नव्हती. थोड्या वेळाने तिला सॉक्स घातले आणि ही बरोबर दरवाजात जाऊन उभी राहिली की चल मला खाली घेऊन म्हणून. भूषण पण घरी नव्हता, तो कामाने बाहेर गेलाय 2 दिवसासाठी. म्हणून ती डॅडालाही शोधायला लागली सगळीकडे. तिचं माइंड डायव्हर्ट करायला मी तिला छान अशी ओढणीची साडी नेसवली आणि तेही दाखवायला ती डॅडाला शोधत होती. तिला औषध देऊन झोपवलं आणि मी बाकीची कामं आवरायला घेतली. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.